आज मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने आणि सहज होणारा असा ब्रेड आणि बटाट्यापासून नाश्ता दाखवणार आहे। हा नाश्ता तुम्ही झटकेपट म्हणजे आता तुम्ही जर व्हिडिओ बघतात ना तर लगेचच तुम्ही बनवू शकता। इतका सोपा हा नाश्ता तयार होतो। स्पेशली हा लहान मुलांसाठी खूपच भारी नाश्ता आहे। त्यांना हा नाश्ता दिला ना खरंच आवडीने खातील आणि तारीफ पण करतील तुमची आणि नेहमी करायला सुद्धा सांगतील। तर चला बघूया आपल्याला लगेच झटकेपट बनवायची रेसिपी। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। तर इकडे मी फक्त मोठा एक बटाटा घेतलाय, ह्याला जरा मॅश करून घ्यायचं। शिजून घेतलेला आहे, जास्त गाळ बटाटा नाही शिजवायचा। हे असं थोडंसं कुस्करून घ्यायचं। काही साहित्य लागत नाही याच्यामध्ये, रोजचं आपलं वापरण्याचं साहित्य, पण झटकेपट मुलांसाठी हा स्नॅक्स तुम्ही बनवू शकता। म्हणजे मुलं कसं अचानक असं हट्ट करतात ना की स्नॅक्स दे, पण त्यावेळेस ना की काय सुचत नाही आपल्याला काय बनवून द्यावा, अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता लगेच बनवून देऊ शकता। इकडे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत, त्याच्यामध्ये आपण तुकडे करून टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये। काहीतरी चटपटीत मस्तपैकी असं खाऊ वाटलं ना, म्हणजे नमकीन असं, तर हा नाश्ता नक्की ट्राय करा। तर 4 ब्रेड वापरलेत मी इकडे, तुकडे करून घ्यायचे आणि चांगला याचा चुरा करायचा, म्हणजे ज्याला आपण ब्रेड क्रम्स बोलतो। हे बघू शकता छानपैकी असा मस्त ब्रेडचा चुरा झालेला आहे तयार। आता आपण ह्या बटाट्यामध्ये ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया। फक्त मुलांना 5 मिनिटं वेळ द्यायचा आणि झटकेपट गरमागरम हा नाश्ता करून द्या। आणि आवडीचे पदार्थ जे पण भाज्या आवडत असतील त्या टाकायच्या याच्यामध्ये। मी शिमला मिरची, गाजर, 1-2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता लहान मुलाला बनवायचं आहे त्यामुळे थोडंसं तिखट जरा बेताने टाका। प्रोटीनयुक्त हा नाश्ता ह्याच्यामुळे की याच्यामध्ये तुम्ही पालक, मेथी, आवडीनुसार व्हेजिटेबल सगळं टाकू शकतात। आणि स्पेशल म्हणजे आवडीची त्यांची चीजसुद्धा ह्याच्यामध्ये किसून टाकू शकता। तर भरपूर असा हा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे मुलांसाठी तरी। तर थोडासा मी लाल तिखट टाकला आहे, अर्धा चमचा जिरे टाकते, कोथिंबीर टाकलेली आहे, शिमला मिरची, गाजर आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि थोडासा लाल तिखट, धना पावडर टाकून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा नाश्त्याला एक छान चटपटीत असा फ्लेवर येण्यासाठी चाट मसाला टाकणार आहोत। चाट मसाल्याने इतका छान चटपटीत फ्लेवर येतो ना, मस्त वाटतं। तर चाट मसाला नसेल ना तर तुम्ही अर्धा लिंबूचा रस इथं पिळू शकता किंवा आमचूर पावडर टाकू शकता। आता चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचे आणि मीठ थोडं कमी टाकायचं, कारण चाट मसाल्यामध्ये थोडा आंबटपणा असतो। चिमूटभर किंवा थोडासा अर्धा चमच्याच्या पण कमी अशी हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही, नाही तर पिवसळ होईल। आणि नाश्त्याला चांगला क्रिस्पीपणा, कडकपणा भरपूर वेळापर्यंत तयार राहण्यासाठी कॉर्नफ्लॉवर इथे 1, 2, 3 चमचे जास्तीत जास्त टाका। स्टफिंग छान पॅक राहते आणि दुसरी गोष्ट पाणी सुटत नाही। आता मी इथे हा चाट मसाला टाकून घेते, आमचूर पावडर, लिंबाचा रस टाकू शकता आणि कॉर्नफ्लॉवर 2-3 चमचे ॲड केलेले आहेत। आता कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तांदळाचं पीठ किंवा मैदा टाकू शकता। आता हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं, ह्याला ब्रेड रोलसुद्धा बोलतात। ह्या स्टेजवर तुम्ही अमूल चीजचं जी क्यूब भेटते बघा, ती जर किसून टाकली ना तर बस मग मुलांचा आवडीचा स्नॅक झाला समजा। ह्याला असं मॅश करून घ्यायचं। सकाळीची मी म्हणते कितीही घाई झाली तरी तुम्ही हा नाश्ता सहजपणे बनवू शकता। फक्त आणि फक्त ब्रेड क्रम करायचं तेवढं कुठं नाही। आता हे असं मळून घ्यायचं, लगेच पीठ तयार होतं। अजिबात पाणी वगैरे लागत नाही आहे, कारण बटाट्याला ओलावा असतो त्यामुळे ते पॅक होऊन जातो। बघू शकता मी अजिबात पाण्याचा वापर नाही केला आणि हे पीठ तयार झाले। आणि जर ड्रायच वाटलं तुम्हाला तर थोडासा अगदी किंचित ओला हात करा बस। आता आपण ह्याला थोडा वेळ द्यायचा आणि मग मस्तपैकी आपण ह्याचे रोल करायचे। एक प्लेट घेतलं साईडला। आता इकडे आवडीनुसार तुम्ही जसे पाहिजे शेप तुम्ही याला देऊ शकता। आलू टिक्की आपण जसं बोलतो तसा गोल आकार देऊ शकता, कटलेटसारखेला आकार देऊ शकता, ट्रायंगल आकार देऊ शकता किंवा वड्यासारखे चौकोन आकार देऊ शकता। मी असे थोडेसे लांबसर आकार दिलेले आहेत आणि अगदीच ब्रेड रोलसारखे पाहिजेत ना, मग असं थोडंसं गोल राऊंड करा, हे असं प्रेस करायचं। आता ह्याला थोडंसं असं सेट करायचं हलक्या हाताने आणि हे असं थोडंसं
लांब आकार दिलेला आहे. थोडीशी कोथिंबीरची काडी राहिली ती काढून घेते, नाही तर काय होतं खाता वेळेस लागते. बघा हे असे तयार करते आता मी सगळे. तुम्ही आवडीनुसार जसं पाहिजे तसं आवडीनुसार शेप देऊ शकता. हे बघा मस्त झालेलं आहे. इतके सारे 5-7 झाले आहे झटके, पण थोडंसं बॅटर आहे, नंतर करते. पॅनमध्ये थोडंसं तेल ठेवायचं आहे. या नाश्त्याला तेलसुद्धा कमीच लागतं आणि तेल खूप असं तेलकट होत नाही. हा नाश्ता मस्तपैकी एक्स्ट्रा ऑइल सगळं निघून जातं. पूर्णपणे एकंदरीत हा नाश्ता हेल्दी आहे. आता हे एक एक सेट करायचं. गरम तेल असल्यामुळं हे जरा टाकता वेळेस जरा जपून टाकायचं. असं चमच्याच्या साहाय्याने टाकायचं हलक्या हाताने आणि तेल गरम करून घ्यायचं आणि मग मंद गॅस ठेवून द्यायचा. आता याला थोडा वेळ 1-2 मिनटं द्यायचं, जोपर्यंत खालची साईड व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत. आता थोडासा कडकपणा झालेला आहे तयार. ह्याला असं चेक करायचं अलगद हाताने चमच्याच्या साहाय्याने. हे बघा, आणि खालची साईड सुटली गेली ना मगच पलटी करा. तर मी पटापटा पलटी करून घेते. हे बघू शकता किती छान सुंदर रंग आलेला आहे. बघू शकता नाश्त्याला एकदम लाल भडक असे हे तयार व्हायला लागलेत. क्रिस्पीपणा याच्यामधला कडकपणा जो आहे तो तयार होत आहे. आणि स्लो गॅसवरच ठेवायला, अजिबात हाय फ्लेम करू नका, कारण मग लगेच कडक होऊ शकतात. पण आतमध्ये जो पण बॅटर आहे आपला तो कच्चा राहील, त्यामुळं थोडा वेळ द्या, पण चांगलं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे नाश्त्याला. कडकपणा तुम्ही अंदाजा लावू शकता. किती छान भाजलेले आहेत, अशी गोल्डन ब्राऊन रेड रंगाचे असे छान तयार झाला आहे आपला हा ब्रेड रोल. ह्याला तुम्ही बोलू शकता किंवा आलू ब्रेडचा नाश्ता बोलू शकता. आता हे काढते. जास्त काही भाजायचं नाही, नाही तर कडवट फ्लेवर लागतो, भाजला करपला जाऊ शकतो. चमच्याच्या साहाय्याने मी आता काढून घेते. गॅस बंद केलेला आहे. हे बघा, हे असं हलक्या हाताने गरम तेलामध्ये जरा अलटीपलटी करून घ्यायचं, म्हणजे जितका कडक होईल तेवढं चांगलं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळं ह्याच्यामधला क्रिस्पीपणा टिकून राहतो. चला आता आपण ह्याला काढून घेऊया. हे असं चाळणीच्या साहाय्याने असं झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही अजिबात तेलकट हा नाश्ता दिसत नाही, ऑइली दिसत नाही, एकदम तेल सोकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ब्रेड क्रम असल्यामुळं जास्त तेलकट दिसत नाही. तुम्हाला मी जवळून दाखवते. तर हे काढून घेते. मस्त झालेलं आहे आपले क्रिस्पी हे ब्रेड रोल्स. हे असं अलगद काढायचं आणि भरपूर क्वांटिटीमध्ये पण तुम्ही सर्वासाठी हा नाश्ता करू शकता. थोडंसं थंड झालं की प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. हे बघू शकता मस्त झालेला आहे नाश्ता आणि किती छान वाटते. कुठं तुटला नाही किंवा कुठंही बॅटर असा तेलामध्ये निसटला गेला नाही. आणि स्पेशली तुम्ही बघू शकता की अजिबात ऑइली हा नाश्ता वाटत नाही. एकदम मस्त सुका वाटतोय. असं वाटत नाही की आपण ह्याला तेलामधून जस्ट काढलेलं आहे. हे बघा किती ड्राय आणि सुक्का हा नाश्ता दिसून येतोय, म्हणजे तेल अजिबात नाही आहे. न तेलकट असणारा हा नाश्ता आहे. भरपूर व्हेजिटेबल टाकले आहेत आणि इतका क्रिस्पी झाला आहे. गरमागरम असा कडक स्किन वाटते ना वरची. हे बघू शकता मस्त झालेला आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही चीज टाकली ना अप्रतिम ह्याचा फ्लेवर लागेल. मी टाकायचं विसरलं, पण तुम्ही नक्की टाका. हे बघा आतला बॅटर बघा, ब्रेड आणि बटाटा किती छान असं शिजलं गेले. चांगल्या भाज्या टाकायच्या आणि चीज मात्र नक्की टाका. हे बघा किती मस्त झाला ना नाश्ता आपला हा परफेक्ट. एकाच बटाट्यापासून आणि 2-3 ब्रेडच्या स्लाईसपासून भरपूर असा तुम्ही नाश्ता करू शकता. केचपसोबत, चहासोबत किंवा असंही याला प्लेन खाऊ शकता. इतका छान लागतो. हे बघा लहान मुलाला जर हे प्लेट दिलं ना तर बघा तुमची किती तारीफ करतील आणि आवडीने खातील. आणि लंच बॉक्समध्ये, टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. हे असं हे बघा मस्तपैकी लागतो. मला तर इतका आवडला, खाता क्षणी मेल्ट झाला. वरचा जो क्रिस्पीपणा ना खूप जाणवला आणि आतमध्ये मेल्ट होणारा जो फ्लेवर आहे मस्त झालेला आहे. हे असं डिप करायचं. मला कुठलाही स्नॅक्स ना केचपसोबतच आवडतं, पण तुम्ही आवडीनुसार सर्व करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली झटकीपट आणि साधी सोपी नाश्त्याची रेसिपी? ब्रेड आणि बटाट्यापासून होणारा हा नाश्ता नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.